नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. AM 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता फक्त खाते वाटप बाकी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता चांगल्यापैकी स्थिरावलेले आहेत. आता स्वतःच्या पक्षातील आणि बाकी दोन पक्षातील महायुतीमधल्या म्हणजे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील सगळे अडथळे त्यांनी दूर केलेले आहेत. कुणाला मंत्रिमंडळात ठेवलंय, कुणाला नारळ दिलेला आहे. आणि मग छगन भुजबळांची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ती अशी की जहा नाही चैना वहा नाही रहना, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता या सगळ्या राजकीय घडामोडीविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सर. संजीव उन्हाळे सर, सांगा आता, हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आजपासून आणि हे सगळे राजकीय फटाके आता फुटतात ते शपथविधीनंतरचे. तर काय सांगाल आपण ऐकून? नाही, आता हे फटाके आहेत का फुसके फटाके आहेत हे थोड्या दिवसामध्ये सिद्ध होईल. मूळ मुद्दा असा आहे की नागपूरच्या ज्या घटना आहेत त्यातल्या काही महत्वाच्या मी गोष्टी सांगतो. एक म्हणजे शपथविधीपूर्वी नागपुरामध्ये देवेंद्र फडणवीसांची अभूतपूर्व अशी रॅली निघाली. एखाद्या सेलिब्रिटीला शोभेल तर त्यांनी चांगलं केलं की त्यांच्या स्वभावाप्रमाणे जेसीबी वगैरे आणले नाहीत, पण चांगलं स्वागत त्यांचं झालं. 64 ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं. या स्वागतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्याचं विशेष असं नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने केलेलं होतं. एक तर असं की वयाने जरी लहान असले तरी फडणवीस हे प्रगल्भ असे नेते आहेत आणि मला असं वाटतं की 5 वर्ष त्यांची घोडदौड सुरू राहिली तर 2029 लोकसभा निवडणुकीतला देश पातळीवरचा एक मजबूत नेता किंवा म्हणायचं झालं स्पष्ट तर पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून ते पुढे येऊ शकतात, अशी चर्चा रासव संघाच्या गोटामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी सत्य आहे, कारण त्यांचे एकंदर वय, त्यांचे एकंदर कर्तृत्व, त्यांच्या अंगी असलेले गुण जे आपण 2.5 वर्ष पाहिलेले आहेत, तर हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं की त्यांना राष्ट्रीय स्तरावर देखील पुढेही आहे. आता या दुसरी गोष्ट अशी की या निवडणुकीच्या वेळेस शिंदेनी एक नवीन फॉर्म्युला काढला की 2.5 वर्षाचं मंत्रिपद. म्हणजे घोडा जसा 2.5 घर चालतो तसे यांचे मंत्री आता 2.5 घर चालणार. आणि हे 2.5 घराचे चालणं का नाही याच्यासाठी त्यांनी चक्क प्रत्येक मंत्र्यांकडून अंडरटेकिंग सुद्धा करून घेतलेलं आहे की तुम्ही हे 2.5 चाली चालल्या की बरोबर तुम्ही आम्हाला हे करायचं. तर हे देखील जे फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला अजितदादांना सुद्धा पटलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या, की आपल्याला सुद्धा हा फॉर्म्युला मान्य आहे. एवढंच कळलं नाही की भारतीय जनता पक्षाला मान्य आहे किंवा नाही, याच्याबद्दल अजून काही वदंता नाही. पण मला असं वाटतं की ते देखील ज्यांचं KYC चांगलं नाही, आता हे प्रोफेशनल पद्धतीने चालणारं सरकार आहे. एक लक्षात घ्या की या सरकारमध्ये फडणवीसांच्या पद्धतीने हे सरकार चालणार आहे आणि फडणवीसांनी सगळी आखणी अशा बेताने केलेली आहे की तिथे वरचढ माणसं येऊच नाहीत. एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तरुणांचा भराणा मोठा आहे. 17 जण तब्बल ओबीसी आहेत आणि त्यांना ज्याची ज्याची अडचण वाटते त्यांना खड्यासारखं त्यांनी दूर केलं. मग ते राष्ट्रवादीमध्ये असो किंवा शिवसेनेमध्ये असो किंवा त्यांच्या पक्षामध्ये असो. आता एक लक्षात घ्या की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षा गटातले सुधीर मुनगंटीवार हे खरं म्हणजे सिनियर आहेत, त्यांना टाळण्यात आलं. आता त्यांना टाळण्यात आलं याला अनेक कारण अशी आहेत की फडणवीसांचं त्यांचं कदाचित थोडंसं
जमत नसेल किंवा ते जमत जरी असलं तरी गडकरी गटांशी त्यांचा जो संबंध आहे हा पहिलेपासून खूप जवळकीचा राहिलेला आहे. आणि ही जवळीक श्रेष्ठींना कदाचित भावली नसावी, म्हणून त्यांना शेवटी काय केलं जातं की ज्याला इथे स्थान नाही त्याला केंद्रात स्थान दिलं जातं. स्थान म्हणजे काय की आपल्याकडे 50-70 काँग्रेस पक्षामध्ये बघा सरचिटणीस असायचे, उपाध्यक्ष 5-25 असायचे, कुणालाच कळायचं नाही कोण उपाध्यक्ष आणि कोण सरचिटणीस. तसं त्यांना एखादं केंद्रामधलं पद आता दिलं जाईल असं दिसतंय. रवींद्र चव्हाण हे अगदी जुने जाणते, म्हणजे 1996च्या बॅचचे. शेवटी IAS मध्ये जशी बॅच असते तशी यांची बॅचही महत्वाची. हे अगदी जुने आहेत, मराठा आहेत. तेव्हा एकंदर त्यांचं सगळं हे लक्षात घेता त्यांना असं वाटलं होतं वरच्या श्रेष्ठीनं की यांनाच आपण मुख्यमंत्री पदासाठी निवडू. बर. पण रवींद्र चव्हाण यांना, तर रवींद्र चव्हाणांनी स्पष्टपणे सांगितलं की मला मुख्यमंत्री होण्यामध्ये रस नाही, मी मुख्यमंत्री पदाचा चेहरा नाही, किंबहुना फडणवीसामध्ये जे काही गुण आहेत ते माझ्यामध्ये नाही. आणि त्यांनी श्रेष्ठीलाही सांगितलं आणि सगळ्यांना सांगून टाकलं. त्यामुळं प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची निवड ही जवळपास ठरलेली आहे. कारण काय आहे की भारतीय जनता पक्ष चांगला मराठा चेहरा नेहमी हुडकण्याचा प्रयत्न करतो. ही भारतीय जनता पक्षाची एका अर्थानं ट्रॅजेडी आहे. आता रावसाहेब दानवे होते तेही पडले, हरिभाऊ बागडे होते ते राज्यपाल झाले, आता राऊंड राहिले कोण चंद्रकांत पाटील, त्याच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं. त्याचं तेच कारण आहे. बाकीच्या देखील आपल्या का मंत्र्यांना कशामुळे घेतलं त्याचं देखील कारण मराठा हा क्वालिटीचा त्याचा मुद्दा आहे. दुसरं असं की विजय गावित आणि खाडे या दोघांना देखील नाकारलेले. मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा प्रश्न फडणवीसांनी आज मिटवून टाकलाय. त्यांनी सांगून टाकलं की केंद्राला त्यांना वेगळं स्थान द्यायचं, त्याच्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना कडेला ठेवण्यात आले. आता तसंच एक त्रिकूट, जसं भाजपमधलं हे त्रिकूट आहे मुनगंटीवार, गावित आणि खाडे, तसंच एक त्रिकूट जे आहे ते राष्ट्रवादीमधलं आहे. त्याच्यामधले एक आहे छगन भुजबळ, दुसरे आहेत धर्मराव आत्राम आणि दिलीप वळसे पाटील. त्याच्यामधले छगन भुजबळ हे खूपच रागावलेले, संतापलेले आहेत. त्यांनी नागपूर सोडून ते आता मला वाटतं नाशिकला आलेले आहेत. उद्या परवा त्यांच्या समता परिषदेचं ते अधिवेशन घेतात आणि ते अधिवेशन घेतल्यानंतर त्यांनी सांगून टाकलं की मला बाबा हे जरांगे जो फॅक्टर आहे, जरांगे त्याची बक्षिसी या मिळालेली, म्हणजे मंत्रिपद मिळालेलं नाही. मला असं वाटतं की हे ठरवून झालेलं आहे. आणि ठरवून झालं असताना देखील त्यांची एक ट्रॅजेडी अशी आहे की त्यांनी राज्यसभा जेव्हा मागितली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही विधानसभा लढवा. विधानसभा लढवून झाल्यानंतर त्यांना आता म्हणायला लागले की आम्ही तुम्हाला राज्यसभेवर घेतो. आधी तर त्यांना 1-2 महिने लोकसभेलाच उभा करतो म्हणून सांगितलं होतं. म्हणजे कशासाठी त्याला लोकसभा याचं चाटण दाखवलं, कशासाठी राज्यसभा, कशासाठी आता ही विधानसभा. त्यामुळं त्यांनी सरळ सरळ सांगितलं की मला आता राज्यसभा नको. आणि अगदी त्यांचं प्रसिद्ध वाक्य जहां नहीं रहना, काय म्हणजे काय म्हणतात त्यांना, जहां नहीं चैना वहां नहीं रहना. त्यामुळे त्यांना तिथे काही चैन पडत नाही. आणि आता प्रश्न असा आहे छगन भुजबळांचा किंवा सगळ्यांचाच की खूप राग आला तर घर बदलायचं तर घर सुद्धा शिल्लक नाही ना हो. म्हणजे एरवी ठाकरे गट आहे, शरद पवारांचा गट आहे, काँग्रेस आहे, कसे पक्ष होते तगडे, पण हे सगळे 50च्या आत म्हणजे 46 वरच बाद झालेले आहेत. त्यामुळं दुसरं घर नाही. त्यामुळं जहां नहीं चैना हे जरी म्हटलं तरी यही रहना अशी परिस्थिती मला वाटतं छगन भुजबळावर येणार आहे. आणि त्यांना एक घर आहे 6 जनपद दिल्लीचं. ते देखील 6 जनपदचं, म्हणजे बघा कसं मोठं घर आहे ते. असं व्यवस्थिशीर त्यांना घर बांधून वगैरे त्यांनी घेतलेलं आहे. नाही, शरद आणि पवारांचं म्हणतो मी, शरद पवारांचं. 6 जनपद मध्ये नाही जाणार त्यात. आता अशा वेळेस ते म्हणतील की नको नको. आता म्हणजे छगन भुजबळ यांचा स्वभाव मला औरंगाबाद, म्हणजे त्यावेळेची औरंगाबाद
महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून मला माहिती आहे. त्यावेळेस आयुक्त फडतरे म्हणून होते, तर त्यांनी तिथून त्यांच्या समोरून मतपेटी पळवली होती. म्हणजे अतिशय धाडसी असे स्वभावाचे ते, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे कशी पळवली त्यांनी ती. आणि पहिलेपासून ते असे मिस्चिवस, मिस्किल वगैरे वगैरे आहेत. म्हणजे त्याच्यातला सगळ्यात मोठा विनोद आहे की शरद पवारांना ते असं म्हटले की मी जरा तिकडं अजितदादांचं काय चाललंय ते पाहून येतो, काय चाललंय तुम्हाला कळवतो जरा कसं चाललंय ते. म्हणजे आपले दूत म्हणून, शरद पवारांचे दूत म्हणून ते गेले अजितदादांच्या गटामध्ये, आणि अजितदादांचेच होऊन राहिले. म्हणजे अजितदादाने कळलं नाही की आपल्यात केव्हा मिसळले. असे अनेक विनोद करणारे छगन भुजबळ आहेत. म्हणजे छगन भुजबळांच्या बाबतीत त्यांचा राजकीय प्रवास हा अतिशय चढ उताराचा आहे. आणि ही गोष्ट खरी आहे की ते बाद नाही होणार राजकारणातून. ते जसे शरद पवार आहेत त्या स्वभावाचे, त्याच याचे छगन भुजबळ आहेत. आणि एक तर खरी गोष्ट आहे की त्यांच्या मागे ओबीसीचा एक मोठा ताफा त्यांच्या पाठीमागे आहे. म्हणजे त्यांना दुखवावं तरी प्रॉब्लेम, त्यांना सुखवावं तरी प्रॉब्लेम, अशा परिस्थितीमध्ये सापडलेल्या. आणि त्यांना आता म्हणजे विशेषतः फडणवीसांना हे छगन भुजबळांची जे जो बाणा आहे, हा बाणा म्हणजे ओबीसी बाणा, हा बाणा नको आहे म्हणून बहुतेक त्यांना हे केलेलं आहे. बाकी दिलीप वळसे पाटील हे जरा प्रकृतीच्या कारणामुळं त्यांना कडेला ठेवण्यात आलं असावं. धर्मराव अत्राम यांचं देखील काहीतरी व्यवस्थित कारण असेल, पण ही काहीतरी कारण आहे. आता या दोन त्रिकुटानंतर तिसरं जे त्रिकूट आहे ते आहे केसरकर शिवसेनेचे, तानाजी सावंत आणि आमचे अब्दुल सत्तार. या तिघांना देखील कडेला ठेवण्यात आलेले. या तिघांना कडेला ठेवण्याची कारणं वेगवेगळी आहेत. केसरकरांचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्या पक्षाच्याच लोकांची तक्रार होती की आपलंच काम ऐकत नाही, त्याच्यामुळं त्यांना कडेला ठेवण्यात आलं. आणि केसरकर हे तसे शिस्तबद्ध पद्धतीने काम करणारे वगैरे, व्यवस्थित बोलणारे. आज देखील केसरकरांचा स्वभाव हा शिंदेना खूप भावला आणि ते म्हणाले की नाही नाही, एवढं करून सुद्धा ते रागावले नाहीत, ते आपल्या बरोबर राहिले. पण तानाजी सावंत जे उठले थेट ते त्यांचं क्लोरोस्ट्रॉलच वाढलं, गेले एकदम पुण्याला. आता हे तानाजी सावंत जे आहेत, हा एक प्रकारे शिंदेना मोठा हेडेक ठरलेला आहे. एक तर गोष्ट अशी की ज्या वेळेस शपथविधी यायला आणि औषधांचा घोटाळा निघायला एकच गाठ पडली. म्हणजे ते इतके प्रसिद्ध आहेत की पहिलंच विधान त्यांनी असं केलं होतं की खेकड्यामुळे तलाव फुटला आणि त्याच्यामुळे माणसं वाहून गेली 15-20. म्हणजे बघा खेकड्यांनी काय काय कामं केली. एक तर त्यांची गोष्ट अशी आहे की ते जेव्हा आरोग्यमंत्री झाले तेव्हा हाफकिन हे औषधं घेतात, हाफकिन असं करतात, असं हाफकिन बद्दल आदराने बोललं जायचं. तर त्यांना हाफकिन ही व्यक्तीच वाटली. कोण आहे म्हणे हे हाफकिन, मला दाखवा, त्यांना मला बोलायचं आहे. तर ते हे हाफकिन इन्स्टिट्यूट आहे हेच त्यांना माहिती नव्हतं. म्हणजे इतकं त्यांचं अज्ञान होतं. पण ज्ञानी माणूस असा कसा असावा याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे पुन्हा तानाजी सावंतच. त्यांनी जी औषधाची खरेदी आहे ही खरेदीचे सगळे ट्रेंड बदलले. पहिली गोष्ट काय जर केली असेल तर हाफकिन इन्स्टिट्यूट कडून हे सगळं काढून घेतलं आणि काढून घेऊन लोकल लेवलवर त्याचं टेंडरिंग ठेवलं. लोकल लेवलवर टेंडरिंग ठेवण्याचं कारण असं की तिथल्या अधिकाऱ्यांना खुश करता आलं पाहिजे. नॅशनल हेल्थ मिशन कडून दर वर्षाला 300 ते 400 कोटी रुपये, अशा प्रकारे किमान 700 कोटी रुपयाची दर वर्षाची औषधाची खरेदी होते. यांनी ज्या 5 कंपन्या निवडल्या, ह्या 5 कंपन्यांना त्यांनी असे उत्तराखंड इकडले तिकडले, एक सध्या फक्त आपल्याला पाटील म्हणून, विशाल म्हणून एक एजन्सी आपल्याला दिसते, पण बाकी बऱ्याचशा एजन्सी ह्या अशा तशाच आहेत. आणि त्यांनी सांगून टाकलं अतिशय व्यवस्थिशीर, अतिशय प्रामाणिक तानाजी सावंत. त्यांनी सांगितलं की बाबा मला 25% मिळाले पाहिजे. म्हणजे आरोग्य खात्याची जी परंपरा आहे त्या परंपरेप्रमाणे आरोग्यमंत्री 1 ते 2% घ्यायची. 2% म्हणजे खूप झालं. त्या ठिकाणी वर्तान तानाजी सावंत यांनी असं केलं की मला 25% पाहिजे. तर अधिकारी देखील म्हणाले अतिशय चांगली गोष्ट आहे,
मग त्यांनी देखील 40% त्याच्यातून कट केलं. म्हणजे बघा, हो. औषधाच्या किमतीच्या 40% कट एवढं करून ही औषधं वाटण्यात आली. आता त्याच्यातली पुढची अजून गोष्ट कथा अशी की एक शिरोडकर नावाचे बाणेदार आरोग्य अधिकारी होते. ते म्हणाले की मला हे मान्य नाही, मी हे करू देणार नाही, मला नाही चालणार आहे. तर तानाजी सावंत यांनी त्यांच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. आता डिपार्टमेंटल इन्क्वायरी जर राहायला लागल्यानंतर तिथं तरी सोडावं. शेवटी वैतागून ते निघाले होते परदेशी, फिनलँडला कोण कुठेतरी असं, त्यांची मिसेस तिकडे आहे. तर त्यांना म्हणजे तुम्हाला जाता येणार नाही हा देश सोडून, तुमच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी चालू. अशा रीतीने जेव्हा एका प्रामाणिक अधिकाऱ्याला हॅरॅश केलं जातं, तेव्हा बाकीचे अधिकारी म्हणाले कशाला भानगडीत आपण शिरोडकर व्हायचं, आपण हे शिरोडकर होण्यापेक्षा 25% त्यांचे 40% आमचे, आणि असं तुझं माझं मिळून मिळून असं ते हा प्रचंड मोठा घोटाळा झालेला आहे. आणि अगदी विधानसभा मंत्रिमंडळ बनण्याच्या अगोदरच आपल्याला जसा पेपर फुटावा त्याप्रमाणे कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून इतक्याला गोळ्या, तितक्याला गोळ्या, तितक्याला गोळ्या, असं ते सगळ्या अनाऊन्स करण्यात आल्या. आणि त्याच्यामुळे तानाजी सावंतांना 5 तास थांबून सुद्धा भेट दिली नाही शिंदेनी. म्हणजे एरवी शिंदे म्हणत होते की माझं मी ठरवीन, पण इतका सगळा घोटाळा लक्षात आल्यानंतर शिंदेचं काही धाडस झालं नाही की या बाबाला जर जे मंत्री खातं द्यावं त्या खात्याचं काय होईल. अशाच पद्धतीने एक जे आहे ते अब्दुल सत्तार. नाही, मला अब्दुल सत्तार उन्हाळ्यासाहेब एक मिनिट. हे तानाजी सावंत जे आहेत, हे तुम्ही जे हे त्यांचा भ्रष्टाचार जो सांगितला, तो काही 100च्या ऐवजी काही 1000 कोटींचा आहे असा आरोप त्यांच्यावर झालेला आहे. अगदी बरोबर आणि आहे. जे औषधी पुरवठादार कंपन्या आहेत, ती त्याच्यापैकी एक कंपनी यांचीच आहे. म्हणजे यांचे सख्खे भाऊ आहेत, यांचं स्वतःचंही नाव आहे असं म्हणतात. असं एक ते आहे. आणि दुसरं राजकीय त्यांचे, जसे त्यांनी इकडं गोळीबार केले वक्तव्यांचे, तसं दुसरं एक वाक्य त्यांचं असं होतं की राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर आम्ही जर बसलो तर आम्हाला उलट्या होतात, हो, असंही ते बरोबर. बोललेले आहेत. मळमळ होते त्याला, मळमळ हा, होते, बरोबर. मळमळ होते. हा. नाही, हे काय माहिती का, हे अफलातून नेते आहेत. या भानगडीमध्ये झालं असं की जो धाराशिव जिल्हा आहे, ज्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ना त्या राणांना मंत्रिपद मिळालं ना सावंतांना मंत्रिपद मिळालं. असे जवळपास 16 जिल्हे असे आहेत की त्यांना प्रतिनिधित्वच मिळालं नाही. म्हणजे या सगळ्या साठमारीमध्ये जवळपास 16 जिल्हे असे आहेत की ज्यांना काहीच नाही. म्हणजे आता जसं जालना जिल्हा आहे, हिंगोली आहे, नांदेड आहे आपल्याकडे, हे अशा पद्धतीचे जिल्हे आहेत ज्यांना मिळालं नाही. हा लक्षावधी कोटी रुपयाचा घोटाळा आहे. आणि आरोग्य खात्याच्या इतिहासामध्ये अजरामर होईल असं नाव तानाजी सावंतांनी केलेलं आहे. म्हणजे इतका मोठा घोटाळा केवळ हा औषधीचा आहे. बदल्या पुन्हा वेगळ्या आहेत. म्हणजे आरोग्य खात्याचा कारभार जो रसातळाला गेलेला आहे, त्याला तानाजी सावंत हे बऱ्यापैकी जबाबदार. म्हणजे एका बाजूला आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये आरोग्य खात्याच्या बळावर निवडून येते, तेच आरोग्य खातं जे महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचं समजलं जात होतं, जे आरोग्य खातं राजेश टोपे यांनी कोरोनामध्ये केलं होतं, आणि ते आरोग्य खातं ज्या आरोग्यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून चांगली कामगिरी केली, ते आरोग्य खातं 2.5 वर्षामध्ये अक्षरशः रसातळाला पोहोचवण्याचं काम, एवढी ऐतिहासिक जबाबदारी त्यांनी केली. आणि तिसरे जर मंत्री तुम्हाला माहितीच आपले अब्दुल सत्तार सेठ, यांचा किमया जी आहे ती जमीन लाटण्यामध्ये आहे. आणि मुळामध्ये यांना भारतीय जनता पक्षाचा खूप कडवा विरोध होता की यांना घ्यायचं नाही. आणि याचं कारण असं की त्यांच्या विरुद्ध जे उभे होते सुरेश बनकर, हे खरं म्हणजे RSSचे कार्यकर्ते कट्टर, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कट्टर, पण निवडणुकीपुरते त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून उभं राहावं लागलं. तेव्हा RSSच्या सगळ्या लोकांनी, भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांनी यांना घेऊच नाही अशा पद्धतीची फिल्डिंग लावली. आणि कधी नव्हे ती फिल्डिंग यशस्वी ठरली. त्याचं कारण असं की त्यांना नेहमी
करता सुरक्षा कवच देणारे जे रावसाहेब दानवे आहेत, ह्यांनी यावेळेस ते सुरक्षा कवच दिलं नाही, कारण त्यांना देखील सत्तारांचा झटका चांगलाच लोकसभेमध्ये बसलेला आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे अशा पद्धतीने तीन 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 अशा प्रकारे मंत्री गेलेले आहेत. एक लक्षात घ्या की सध्याचं जे राजकारण चाललेलं आहे, या राजकारणामध्ये तुम्ही बारकाईने पाहिलं तर एकनाथ शिंदे हे आपली पॉलिटिकल स्पेस तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कदाचित ती उद्धव ठाकरेंची स्पेस असेल किंवा कोणाची असेल, त्याचं काही महत्व नाही, पण त्यांची जी कार्यपद्धती सध्याची जी चाललेली आहे, ही कार्यपद्धती अशी की आपल्याला काहीतरी पॉलिटिकल स्पेस राहायला पाहिजे, आणि म्हणून त्यांची जी विधानं असतात ती फार मजेशीर असतात. म्हणजे मी मोदींना, शहाना, नड्डांना मानतो, त्यांचे शब्द मी नाकारत नाही, पण फडणवीसांचा मात्र उच्चार करत नाही. म्हणजे अशा पद्धतीची त्यांची ती सगळी शैली आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला डॉमिनेट केलं, ते वरचढ ठरले. आणि वरचढ ठरण्यामध्ये आम्ही कशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटामध्ये, गरिबामध्ये, महिलामध्ये एक स्थान निर्माण केलंय असं त्यांनी ठसवण्याचा प्रयत्न केला. आणि हे ठसवण्याचा प्रयत्न केल्यामुळं एकदा शिंदे नाराज म्हणजे हा दुर्बल गट नाराज, गरीब नाराज, महिला नाराज, शिंदे नाराज म्हणजे बहिणाबाई नाराज, असं ते काहीतरी गमतीशीर इक्वेशन त्यांनी करून हे प्रकरण नेलं. हे भारतीय जनता पक्षाच्या नीट लक्षात असल्यामुळे, त्यांच्या चाणाक्ष नजरेतून काही सुटलं नाही की हे हा बाबा अशा पद्धतीने करतोय. तेव्हा त्यांनी अगदी धीरे से चलो ज्या पद्धतीने 10 दिवस घालवले, तुम्ही बोला, तुम्ही सांगा, त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. लक्ष दिलं तर सांगायचं आम्ही तुम्हाला हे देणार नाही, ते देणार नाही. याचा शेवटी गौप्यस्फोट आज संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या खाते वाटपामध्ये होणार आहे. आणि माझ्या मते त्यांना कुठलंही महत्वाचं खातं दिलं जाणार नाही. एका बाजूला ते काय सांगतात की शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष ही नैसर्गिक युती आहे. आता कशी नैसर्गिक आहे हे अजून त्याचा शोध मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाला लागला की नाही माहिती नाही, पण भारतीय जनता पक्षाची गरज आहे. ती गरज अशी आहे की मुंबईमध्ये त्यांना आपलं स्थान निर्माण करायचं आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी त्यांना ताब्यात घ्यायची, आणि ही आर्थिक राजधानी ताब्यात घेण्यासाठी त्यांनी ही भाजपची जी घोडदौड आहे ही त्यांना इथे महाराष्ट्रात थांबवायची नाही, तर ती त्यांना मुंबईपर्यंत न्यायची. म्हणून शिंदे ही त्यांची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला अडचणही आहे. तेव्हा याच्यातून भारतीय जनता पक्षाचे जे फडणवीस आहेत ते योग्य प्रकारे मार्ग काढायला पाहिजे. एक लक्षात घ्या, संपूर्ण देशावर भारतीय जनता पक्षाचं राज्य आहे, पण मद्रास, दिल्ली, कोलकाता, बंगलोर, अगदी हैदराबाद या इथल्या कुठल्याही शहरावर आज भारतीय जनता पक्षाचा ज्याला प्रभुत्व आहे किंवा त्याच्यावर त्याचं वर्चस्व आहे असं झालेलं नाही. एकेकाळी ते दिल्लीवर होतं, ते दिल्लीचं वर्चस्व त्यांचं गेलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची ही गरज आहे की या शहरावर वर्चस्व निर्माण केलं म्हणजे त्यांना एक कायमस्वरूपी एक आधार त्या भागामध्ये होतोय. आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाची व्यूहरचना ही असते. एक लक्षात घ्या की शहरी मतदार जो आहे हा शहरी मतदार मोदी भक्त आहे, तो भारतीय जनता पक्षाबरोबर आहे, पण एवढं असताना देखील मोठी शहरं मात्र भाजप बरोबर नाही. ही अशी ज्याला काय म्हणायचं अशी ही अवस्था आहे. तेव्हा या अवस्थेतून मात करण्यासाठी शिंदे आडकाठी आणत असतील तरी भाजप त्यांना फटकन कडेला लोटणार नाही. हळूहळू हळू ते त्यांना कडेला लोटतील. त्याचं कारण असं की दुसऱ्या बाजूला अजितदादा जी आहे त्यांच्या बरोबरची युती
ही नैसर्गिक युती नाही. ते स्वतःच सांगतात की आमची नैसर्गिक युती नाही. त्यांची विचारधारा ही पूर्णपणे परस्पर विरोधी आहे. आता कसं झालंय की शिंदेना दाबण्यासाठी भाजपने अजितदादाला मोठं केलं तर शिंदे दूर होतील. आणि शिंदे म्हणजे आता अजितदादांना दूर करायचं का शिंदेना दूर करायचं? बरं, अजितदादांचं कसं आहे की अजितदादांनी फार छान भूमिका घेतलेली. तुम्ही माना न माना मी शपथविधी घेणार, तुम्ही माना न माना मी तुमचा आहे, आमच्या काही अटी आहेत का? नाही. आम्हाला अर्थ खातं दिलं नाही दिलं त्यांनी काही कॉन्ट्रावर्सी तयार नाही केली. म्हणजे परिस्थितीची जी जाण आहे, ही परिस्थितीची जाण ही मला असं वाटतं की अजितदादांना जरा आहे जास्त. पण या सगळ्या कंजस्टेड परिस्थितीमध्ये शिंदे हे आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न कसोशीने करतात. आणि मला असं वाटतं की ते बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत आतापर्यंत तरी. आता इथला पुढचा प्रवास जो कसा आहे तो काय होईल हे आपल्याला कळेल. पण एक पॉलिटिकल स्पेस ज्याला म्हणतात ऑक्युपाय करणं, ही पॉलिटिकल स्पेस महाराष्ट्राच्या सगळ्या याच्यावर सत्तापटलावर त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि ही पॉलिटिकल स्पेस निर्माण होणं हे भारतीय जनता पक्षासाठी धोकादायक आहे. पण महानगरपालिका निवडणुकीपर्यंत हा धोका पत्करायचा की नाही हे मला असं वाटतं खूप गणित होईल. याच्यातला वीक पॉइंट असा आहे की शिंदे यांची जी खरी स्ट्रॅटेजी होती ती अशी होती की सत्तेपासून दूर राहायचं. मला उपमुख्यमंत्री पद नको, मुख्यमंत्री पद नको, आमचे मंत्री नको, मी कडेला राहतो. आणि ही जी भूमिका त्यांनी ठेवली असती तर आज त्यांचं जे स्वतःचं स्थान आहे हे स्थान त्याच्यापेक्षा मोठं झालं असतं. पण गंमत अशी आहे की त्यांच्याबरोबर असलेले सहकारी हे खूप त्यागी असल्याचं दाखवतात. म्हणजे त्यागी म्हणजे कसल्या अर्थाने की बाबा शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे, किती मोठा त्याग आहे. पण शिंदे साहेबांना हे त्यांनी कंपल्शन केलं की तुम्ही सत्तेमध्ये येणं आवश्यक आहे, तुम्ही उपमुख्यमंत्री होणं आवश्यक आहे. शेवटच्या क्षणाला त्यांना अक्षरशः कंपल्शन केलं की तुम्ही उपमुख्यमंत्री व्हाच, तुम्ही नाही झालं तर आमचं पॉलिटिकल करिअर याला लागलंय, म्हणजे कसोशीला लागलाय. आमच्या पॉलिटिकल करिअरचं काय? एक 15 दिवस गेले, 15-20 दिवस मंत्रिपदाची जाणं हे सुद्धा काही कमी गोष्ट नाही. अडीच वर्ष म्हटले ते, म्हणजे एक एक दिवस महत्वाचा आहे. तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये शिंदे आपल्या सहकार्यांना सुद्धा नीट ओळखून आहेत, पारखून आहेत. आणि दुसऱ्या बाजूला शिंदे यांना भारतीय जनता पक्षाचं देखील कसं आहे त्यांना आपल्या ताब्यात ठेवायचं ह्याचं गणित देखील आहे. याच्या सगळ्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये शिंदे कुठली व्यूहरचना करतात, शिंदे कसं रिॲक्ट होत राहतात, ह्याच्याकडे मला असं वाटतं की राजकीय निरीक्षकांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. मला आणि बरं का एकच उन्हाळे साहेब मला दोन गोष्टी आता तुमचं ऐकल्यानंतर अशा बोलाव्या वाटतात. मुंबई महानगरपालिका म्हणजे 227 वॉर्ड आहेत. या वॉर्डामध्ये सगळीकडेच शिंदेच्या म्हणून अशा काही ज्या प्रभावाच्या खालच्या गोष्टी आहेत त्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वेनुसार त्या कमी आहेत. आता जे काही आमदार आणि खासदार जे काही निवडून आलेले आहेत ते भारतीय जनता पार्टीचे मतं त्यांच्याकडे ते ट्रान्सफर झाले, त्यामुळे ते आलेत असा दावा केला जातोय. दुसरीकडे त्यांनी ह्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी म्हणजे इकडे नागपूरला येण्यापूर्वी 2-3 दिवसांपूर्वी एक बैठक घेतली. याच्यामध्ये सगळे पदाधिकारी, माजी आमदार, खासदार आणि त्यांना सांगितले की आपल्याला मुंबई महापालिकेकडे लक्ष द्यायचं आहे, वॉर्डात तुम्ही फिरा, कारण की आपण जे काम केलेलं ते लोकांपर्यंत नीट पोहोचवा. आणि आणि ती मिटिंग घेतली, आणि एकट्यानेच हा मिटिंग घेतली. हा आणि दुसरी गोष्ट त्यांनी हे पुन्हा अंडरलाईन केली की महायुतीचा धर्म पाळायचा आहे. हे बरोबर. अंडरलाईन केलं. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील आपल्या सोबत पाहिजे असं भारतीय जनता पार्टीला वाटतंय. आणि राज ठाकरे यांची सुद्धा ती राजकीय गरज आहे. मग त्यामुळं काय की एकनाथ शिंदेचं महत्व कमी कसं करता येईल आपल्याला, या पद्धतीने एक प्रयत्न केला जातोय. म्हणजे ते एक आहे.
दुसरं एक फडणवीस हे उदाहरण मला दुसरं एक सांगायचं आहे की तुम्ही जे म्हटलात की त्यांनी सत्तेच्या बाहेर राहून जर त्यांचे राहिले असते तर त्यांचा रुतबा अजून वाढला असता. मला आठवतं 2014 मध्ये असंच झालं होतं. म्हणजे उद्धव ठाकरेंनी थोडंसं ताणून धरलं होतं की आम्हाला सत्तेमध्ये यायचंच नाहीये. आणि ते बराच महिनाभराचा त्यांनी असा काळ घेतला. आणि तेच शोधून शरद पवारांनी ते सांगितलं होतं की आमचा भारतीय जनता पार्टीला बाहेरून पाठिंबा आहे. मग असं म्हटल्या म्हटल्या उद्धव ठाकरे लगेच युतीमध्ये सामील झाले आणि 2014 साली ते सरकार बनलं. मग तसं तो जो धाक होता उद्धव ठाकरेंचा म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्या राजकीय परिस्थितीमध्ये तर तो त्यांनी निर्माण म्हणजे त्यावेळेला तो दाखवून दिला होता. आता मात्र एकनाथ शिंदेना त्याप्रमाणे भलं त्यांचे 60 आमदार आहेत परंतु त्यांना दाखवू ते शकलेले नाहीत. हा फरक आहे मूळ. म्हणजे उद्धव ठाकरे ठाकरे ब्रँड आणि एकनाथ शिंदे यांच्यामधला हा फरक या वेळेला तो दिसून आलेला आहे असं मला वाटतंय. मला माहिती त्यात तुम्ही सांगितलं ते सगळं बरोबर आहे. याच्यामध्ये महत्वाचं असं आहे की फडणवीस हे अत्यंत चाणाक्ष आहेत. त्यांनी एक डाव टाकल्यासारखं सांगितलं की आम्हाला राज ठाकरेंच्या बरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट आहे. हे सांगितलं हे शिंदेसाठीच सांगितलं की आम्हाला इकडे इंटरेस्ट आहे. हे लक्षात घ्या, हे त्याच्यातलं महत्वाची गोष्ट. पण मुंबईमधलं जे वातावरण आहे हे घेतलं लक्षात तर मुंबईमधलं वातावरण हे बरचसं उद्धव ठाकरेंना पूरक आहे. पण सर्वसामान्य मुंबईकर म्हणतो की उद्धव ठाकरे असो की राज ठाकरे असो हे दोन ठाकरे एकत्र आले पाहिजे असं सर्वसाधारण मत लोकांचं आता मी रिॲक्शन जे पाहतो त्याप्रमाणे ते दिसतंय. आणि अगदी बारकाईने देखील एका लग्न समारंभामध्ये दोघं आले का भेटले का वगैरे वगैरे अशी चर्चा सध्या चालू आहे. आता याच्यामध्ये एकंदर राजकारणामध्ये मुंबईच्या नागरिकांचं जे प्रेशर आहे हे जास्त प्रेशर बिल्ड होण्याच्या अगोदर भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतील असं एकंदर सगळं सध्याचं राजकारण दिसते. कारण सध्या सगळ्यात पॉवरफुल चीफ मिनिस्टर हे फडणवीस आहेत. त्याच्यामुळं त्यांच्या मनाप्रमाणे सगळं होईल. तुम्ही जे सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी ताणून धरलं होतं तशीच थोडीफार परिस्थिती ही अजितदादांनी करून टाकलेली यावेळेस सुद्धा. तुम्ही त्यांच्या बरोबर नाही येत ना, मी तुमच्या बरोबर आहे. आणि अजितदादांनी हे वारंवार सांगितलं की मी आहे विनाशर्त बिनशर्त, माझं काही म्हणणं नाही. आणि त्याच्यासाठी त्यांनी मुंबईच्या दिल्लीच्या चक्रा देखील बऱ्याचशा मारल्या. आता दिल्लीला त्याच्यासाठी गेले का त्यांनी अजून दुसरं काही केलं आता हे लवकर आपल्याला कळेल या महिना अखेरीपर्यंत. परंतु मला असं दिसतंय एकंदर की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणजे विशेषतः मुंबईची निवडणूक ही फडणवीसांची एका अर्थाने कसोटी आहे. आणि फडणवीस त्या कसोटीमध्ये आतापर्यंतच्या सगळ्या धुरंधर राजकारणामध्ये यशस्वी ठरतील असं एका बाजूला आहे. पण दुसऱ्या बाजूला शिवसेनेचं सर्वसामान्य लोकांमध्ये असलेलं सकारात्मक मत, शिवसेना मुंबई शिवसेनेचीच हे जे आहे हे मत बदलणं हे अवघड आहे. आणि या परिस्थितीमध्ये शिवसेना शब्दाने का होईना पण शिंदेचा गट आपल्या बरोबर आहे याचं महत्व याचं मूळ हे भारतीय जनता पक्षाला आहे. त्यामुळं आता आपण मुंबईच्या निवडणुकीकडे पाहत राहायचं आणि राज्य शकट कसा जोरदार चालतो. तुम्ही बघा, लक्षात घ्या एक छोटीशी गोष्ट की ज्या पद्धतीने फडणवीसांनी रचना करायला सुरुवात केलेली आहे की यांचं कोणाचंच काही चालू नाही. म्हणजे आपल्या सीएमओ मध्ये मुख्य कुणाला केलं, अश्विनी भिडेंना मुख्य केलं. पोलिसांच्या प्रमुख कोण केलं, रश्मी शुक्ला यांना केलं. आणि आमच्या ज्या चीफ सेक्रेटरी आहेत त्या चीफ सुजाता सौनिक यांना केले. तीनही ठिकाणी अशी नाकेबंदी केली की इंटिग्रिटीच्या 3 महिला 3 ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी त्यांचे स्वतःचे प्रमुख सुद्धा त्यांनी जे निवडलेले आहेत ते सुद्धा फार चांगले आहेत, आपल्या नांदेडचे जिल्हाधिकारी असलेले. तर मला असं वाटतं आपली वेळ संपत आलेली आहे.
तर मला असं एकंदर वाटतं की येणारं राजकारण हे शिंदे यांच्या अवतीभोवती फिरत राहील, एवढंच मतदारांचं आपण समजून घ्यावं. आता बघा, हे जाता जाता मला दर्शकांना विनंती करायची की ही अशा प्रकारची तटस्थपणे होणारी चर्चा ऐकण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत चला. आता जाता जाता उन्हाळे साहेब, की हे अजितदादा पवारांचं सांगतोय की त्यांनी काय प्रयत्न केलाय. म्हणजे त्यांनी पहिलं केलं की सुनेत्रा पवार यांच्या नावावर राज्यसभेच्या खासदार म्हणून ल्युटन्स बागामध्ये, म्हणजे ज्या सिनियर खासदारांना बंगला दिला बरोबर. जातो, तिथं बंगला मिळवलाय. आणि तो शरद पवार यांच्या 6 जनपदच्या अगदी समोर आहे. आणि त्याचा दर्जा जो आहे तो 7 नंबरचा दर्जा आहे त्या बंगल्याचा. आणि शरद पवारांच्या बंगल्याचा दर्जा 8 असा आहे. म्हणजे तिथं एक त्यांनी बाजी मारलेली आहे. मराठा स्ट्रॉंग मॅन आता शरद पवार नाही तर अजित पवार आहेत, हे त्यांनी दिल्लीमध्ये हे केलेलं आहे. दुसरं, आता हे बंगल्याच्या बाबतीमध्ये आता वर्षा बंगला हा एकनाथ शिंदेना सोडावा लागणार आहे. मग ते आता सागर बंगल्यावर जातात की अजून कुठल्या बंगल्यावर जातात, हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद उन्हाळे साहेब. थँक्यू.